मी शेरा साहेबांना विनंती करतो त्यांनी आज या संविधान दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. बरंच मोठ्या प्रमाणात माणसं इथे अजूनही आहेत याचं मला खरं तर आश्चर्य वाटतंय. मला जे बोलायला सांगितलेलं आहे ते बोलायची सुरुवात करण्याआधी ज्यांनी ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी एक विचार दिला, प्रत्यक्ष कृती केली, अशा सर्व महामानवांना अभिवादन करतो. ज्यांनी माणसाला माणूस म्हणून एकमेकाशी जगण्याची प्रेरणा दिली आणि त्यांना आत्मसन्मानाने आणि एकमेकाच्या सोबतीने राहायची प्रेरणा दिली, अशा सगळ्या महामानवांना अभिवादन करतो. त्यासोबतच ज्यांनी असा समाज, जो समाज एका माणसाला दुसरा माणूस हा माणूस नाही तर जनावर समजत होता, आणि अशा वेळेला या समाजाची मानसिकता बदलणारं असं काहीतरी एक, ज्याला आपण म्हणू शकतो की ते फारच पुरोगामी असं जे पाऊल आहे, ते पाऊल उचलणारे आणि जगाला आणि विश्वाला ते पाऊल उचलताना रक्तहीन क्रांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, शिक्षणाच्या मार्गाने आपल्या सर्वांना प्रेरित करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वराज्य स्वतःच्या हिमतीवर मिळवावं लागतं आणि त्यासाठी सर्वांना सोबत घेऊनच हे करावं, आणि त्यासाठी सर्वांना सोबत घेत असतानाच मग कोणताही जात पात धर्म प्रांतामध्ये आणू नये याची जाण देणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि जेव्हा जेव्हा आपण एक नवा समाज निर्माण करू त्यावेळेला जुनं जे आहे ते फेकून देऊन, जे माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही, जे एकमेकाच्या समोर उभं करतं, एकमेकाला एक दुसऱ्याची संडास घाण काढू लावतं, असं सगळं बंद करून माणसाला माणूस म्हणून एकमेकासोबत जगण्याचा जेव्हा समाज निर्माण करायचा आहे, त्या निर्माण करण्यासाठी एक दृष्टी देणारं जर काही बनवायचं असेल तर ते सर्वांच्या सोबतीने बनवताना त्याला जे काही समोर येणारे वैचारिक भेद असतील, विभेद असतील, विवाद असतील, त्या सगळ्यांना अगदी आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि समजदारीने तोंड देऊ शकणारे आणि मग या भारताला एक भविष्याचं संविधान देणारे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानाचा मुजरा करतो. भारताच्या संविधानामध्ये काय लिहिलंय हे बऱ्यापैकी आपल्याला अनेक वक्त्यांनी सांगितलेलं असतं. म्हणजे मी मगाचपासून कार्यक्रमामध्ये आहे, आम्ही एक्झिबिशन इकडे लावतोय, प्रदर्शन, की भारताचं संविधान सोप्या पद्धतीने कसं समजवायचं म्हणून. आणि मग आम्ही जेव्हा बघतोय की हे संविधानाला हात लावू देणार नाही, वरती आपलं अंग रक्त सळसळतं. अगदी संविधान हे काय म्हणतंय याची आज आपल्याला जेव्हा सुरुवात आत्ता कळायला लागली आहे खरं तर. कारण आत्तापर्यंत आपण अगदी आश्वस्त होतो की या संविधानाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, पण जेव्हा मागचे वक्ते आणि गायक यांनी सांगितलं आता या संविधानाला हात घालायची सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू त्याला कमकुवत बनवायची सुरुवात झाली आहे, म्हणजे नक्की काय झालं असा प्रश्न आता आपल्याला पडायला लागलेला आहे. मला फक्त दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या. या संविधानाने आपल्याला जे दिलं त्याची जाण आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दिली पाहिजे. म्हणजे की माणसाला, मी जेव्हा असं म्हणतो की एक माणूस जो आहे त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा या संविधानाने दिला. हा दिला म्हणजे कसा दिला आहे?
म्हणजे जेव्हा आपण ही प्रस्तावना वाचतो तेव्हा आपण बोलतो की आम्ही भारताचे लोक. ह्या प्रस्तावनेच्या प्रत्येक शब्दावरती भांडणं झालेली आहेत. म्हणजे या देशात ही पहिली, म्हणजे जगात ही पहिली प्रस्तावना आहे जिच्यामध्ये इन द नेम ऑफ गॉड लिहिलेलं नाही आहे. जगात पहिली प्रस्तावना आहे. जगात अनेक संविधानं लिहिली गेली, पहिलं संविधान लिहिलं गेलंय त्याच्या प्रस्तावनेमध्ये इन द नेम ऑफ गॉड नाहीये, ईश्वराच्या प्रेरणेने लिहिलेलं नाहीये किंवा कोणत्या तरी मोठ्या नेत्याच्या प्रेरणेने लिहिलेलं नाहीये. वादविवाद झाले. लोक म्हणाले की पाकिस्तान पण झालेलं आहे आपल्या सोबतच, त्यांनी लिहिलं इन द नेम ऑफ अल्लाह. ते म्हणतायत की बाबा आम्ही त्यांचे जे जिना आहेत यांना आदराने हे संविधान अर्पण करतोय म्हणून त्यांनी लिहिलं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये. आपण काय लिहायचं? आपण गांधींना अर्पण करू, आपण ईश्वराला अर्पण करू, हे आपण केलं पाहिजे. हे प्रस्ताव संविधान सभेत होते. मग कसं काय बाबा, ह्या प्रस्तावांची अडचण काय होती? अडचण होती की हा देश हा विविधतेने लढलेला देश आहे. हा देश एका ईश्वर किंवा एका अल्लाह किंवा एका कोणाला मानत नाही. मग कशाला त्या एका सुरुवातीलाच आपण एकमेकांच्या समोर उभं करायचं आणि कुणाच्या तरी एकाच्या ईश्वराच्या अल्लाच्या गॉडच्या नावाने द्यायचं? मग असं ठरलं की मग हे कळवायचं कसं सगळ्यांना. आणि म्हणून मी सतत सर्वांना सांगत असतो, एक 10 चित्रपटांची एक सिरीज आहे हमारा संविधान नावाची, यांनी बनवलेली. त्यांचं नाव विसरलो आता, पण ती 10 सिरीजमध्ये त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणतात, त्यांनी काही मोठी तात्विक आर्ग्युमेंट नाही दिलेली आहे त्याच्यामध्ये. ते म्हणतात की आपण सगळे देश घडवतोय ना, हा देश कोण घडवणार आहे? आपण, तुम्ही, आम्ही मिळून सगळे देश घडवतोय ना. आणि आपण कोण आहोत? आपण सगळे भारतीय आहोत असं मान्य आहे ना आपल्या सगळ्यांना? हो. मग आपण भारताचे लोक आहोत की नाही? हो. मग आपणच हा देश घडवूया, हे मान्य आहे का? त्याला पण लोक हो म्हणाले. पण त्यांचा जो भाषणाचा आवेग आहे तो मी आणू शकत नाही. पण ते भाषण तुम्ही नक्की ऐका किंवा नक्की बघा त्या पिक्चरमध्ये, की ते भाषण फार चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि मग सर्वांनी मान्य केलं की हा काही ईश्वर अल्लाह कोणी नको, आपल्याला आपण हा देश घडवायचा आहे हे ठरवूया. आणि म्हणून मग तेव्हा ठरलं की आम्ही भारताचे लोक आणि ह्या देशाला सार्वभौम बनवायचं आहे. आता हा शब्द एवढा मोठा आहे की त्याच्यावरती अनेकदा आपलं फ्यूजच उडून जातो की याचा अर्थ काय समजायचा. एवढंच की ह्या देशामध्ये आम्ही आमचं बघून घेऊ, आजच्या भाषेत सांगायचं तर. दुसऱ्या कोणत्या देशाने आम्हाला ज्ञान द्यायची गरज नाही, कुणाच्याही दबावाखाली आम्ही काम करणार नाही, हे सांगण्याची हिंमत म्हणजे सार्वभौम असणं. पण हे असणार की नसणार ते सरकार ठरवत असतं. आणि म्हणून मग सरकारवरती आपल्या कोणाचं लक्ष आहे का त्याच्यावरती? आणि म्हणून मग पुढचा जो आपल्या समोर जो ठेवलेला शब्द आहे तो आहे की आपण लोकशाही पद्धतीने हा देश चालवणार आहोत. आणि लोकशाही म्हणजे आपल्याला असं वाटत, म्हणजे बऱ्याचदा आपलेही लोक बोलतात, तुमच्या चर्चेतही कधी असेल, हे बस झालं लोकशाही, ठोकशाही पाहिजे, आता बघून घेऊ, एकच कुणीतरी पाहिजे, आदेश देईल आणि सगळं बदलून टाकेल. आपल्याला पण मनात असं वाटायला लागतं. तेव्हा आपण विचार करायचा की तो विचार डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाही आहे, तो विचार लोकशाहीचा विचार नाही आहे. लोकशाहीचा विचार आहे की प्रत्येक माणूस महत्वाचा आहे आणि त्याची किंमत सारखी आहे आणि त्याचं ऐकलंच गेलं पाहिजे, ही लोकशाही आहे. त्याचं चूक असेल तरी ऐकलं गेलं पाहिजे. तो जे अधिकार मागतोय, प्रत्येकाचा अधिकार, जो आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार असेल, त्याला शिक्षणाचा अधिकार असेल, अभिव्यक्तीचा अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, ही त्याला मिळालीच पाहिजे, हे सांगणारं लोकशाही हे तत्व. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की एक एक गोष्ट अगदी सोपी पद्धतीने सांगायची तर काय करणार. म्हणजे पुढचं जे गणतंत्र ज्याला बोलतो आपण,
त्या गणतंत्राचा अर्थ आपल्याला काही कळतच नाही. म्हणजे मग रिपब्लिकन असा शब्द येतो त्याला इंग्रजीत, आणि मग आपल्याकडे पण असं आहे की बाबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाबा आपण रिपब्लिकच आहोत. पण रिपब्लिकचा अर्थ काय या संदर्भामध्ये पण आपल्याला समज पाहिजे. तो अर्थ समजवायला कुणीतरी एक चित्रपट काढावा लागतो आणि मग त्या चित्रपटाचा एक डायलॉग असतो. तो डायलॉग पण चुकीचा आहे असं माझं मत आहे की राजा का बेटा ही राजा नहीं बनेगा, जो जनता का मत लेगा वो राजा बनेगा. पण प्रश्न असा आहे की राजा बनायची गरजच नाही आहे ना आपल्याला. आपण प्रजा नाहीच आहे ना. आपण प्रजा आहोत का की नागरिक आहोत हे ठरवायला पाहिजे. म्हणजे ठरवायला पाहिजे म्हणजे बाबासाहेब म्हणाले की आपण नागरिक आहोत. आता प्रथम भारतीय, अंतिम भारतीय, नागरिक आहोत आपण सगळे. आपण कोणत्या राजाची प्रजा नाही आहोत. त्यामुळे बरीच वर्ष आमच्यासारखे कार्यकर्ते पण प्रजासत्ताक दिनच साजरा करत होते आणि नंतर आम्हाला असं वाटलं की रे हा मी काय करतोय, आम्ही प्रजा का करतोय, आम्ही कोणत्या राजाची प्रजा आहे. मग आम्ही आता त्याला प्रजासत्ताक दिन म्हणत नाही, आम्ही आता लोकसत्ताक दिन म्हणतो, नागरिक सत्ताक दिन म्हणतो. मग हे जे आहे की ही जी मानसिकता आहे की कुणीतरी एक राजा पाहिजे आणि त्याच्या जोरावरती मग सगळं चालेल तेच बरोबर आहे, ती जी भावना आहे ती भावना लोकशाहीच्या विरोधातली भावना आहे. गणतंत्र आणि रिपब्लिकचा अर्थ अगदी साधा सोपा असा आहे की बाबा आपण सगळेजण कुणीही उद्या जाऊन या देशाचं सूत्र हाती घेऊ शकतो जनतेचा विश्वास संपादन करून, नागरिकांचा विश्वास संपादन करून. आणि म्हणून मग नागरिकांची भूमिका फार मोठी बनते. पण नागरिकांची भूमिका फार मोठी बनते की नक्की जी बोलणारी लोक आहेत ती कोण आहेत. आपण फारच भोळे आणि भाबडे आहोत असं मला वाटतं. मला असं वाटतं की हां, जसं मगाशी इथे बोराडेजी बोलले की ते आपली भाषा बोलतात, एक जयभीम ठोकला की त्याच्यानंतर आपण सगळे मनाने अगदी पिघळून जातो आणि मग ते त्या जयभीमच्या जोरावरती त्याच भीमाच्या लिहिलेल्या संविधानावरती ओरबाडे काढत असतात. याची जाण आपल्याला जर झाली नाही तर मग आपल्याला खरंच जयभीम बोलण्याचा हक्क राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की उद्या समजा की आज ते धर्माच्या नावावर पेटवत आहेत, आतापर्यंत त्यांनी जातीच्या नावावर पेटवलेलं आहे, आपण ते सहन केलेलं आहे, आपण ते अनुभवलेलं आहे आणि अनुभवतोय. पण जर का उद्या समजा ते धर्माच्या नावावरती हे करतायत तर आपल्याला असं समजलं पाहिजे की बाबा हे काय आहे, एका धर्माचं राज्य आणायचं म्हणजे काय आहे. कारण इथे एका धर्माचं राज्य आणायचं हे बोलणंच हे संविधानाच्या विरोधातलं बोलणं आहे. ह्याची जाण आपल्याला पाहिजे. कारण हे संविधान जे आहे हे म्हणतं की हे सर्व धर्मांना समान मानते, प्रत्येक माणसाला त्यांच्या धर्माची जोपासना उपासना करण्याचं स्वातंत्र्य देते. मग जर हे स्वातंत्र्य दिलेलं असेल तर मग त्या धर्माचा कशाला वरचष्मा पाहिजे, हुकुमशाही कशाला पाहिजे, हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला. कोणत्याही धर्माचा कशाला पाहिजे आणि धर्म राजकारणात कशाला पाहिजे. कारण धर्म राजकारणात आणणं हे संविधानाला आव्हान देण्यासारखंच आहे. त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी जरा भानावर येऊन विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचदा जेव्हा जेव्हा या प्रास्ताविकेबद्दल आम्ही बोलत राहतो आणि सांगत राहतो की संविधानाला समजून घेणं आवश्यक आहे, त्याला संविधानाने आपल्याला काय दिलं याची जाण म्हणजे सर्वात जास्त आंबेडकरी समाजाला आहे, मी पहिलं सांगतो अगोदर. पण आंबेडकरी समाजातल्या ही सर्वांनाच तेवढी तपशिलात आहे असं नाही आहे. पण आंबेडकरी समाजाच्या व्यतिरिक्तचे जे समाज आहेत त्यांना संविधान म्हटलं की ते बाबासाहेबांचे आणि आपला काही संबंध नाही असाच एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो. आपल्याला हे संविधान हे भारताचं संविधान आहे, हे केवळ आंबेडकरी विचारांच्या लोकांचं संविधान नाही आहे, ह्याची जाण या सगळ्या समाजाला करून द्यायची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून हे संविधान हे असं मोकळं सगळ्यांपर्यंत घेऊन जाणं ही पण आज एक
आगाऊ जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि त्यासाठी हे संविधानाची जी खरंच तपशिलातली गोष्ट आहे ह्या जर आपण नाही समजू शकलो, म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याचदा असं होऊन जातं की जेव्हा याची चर्चा सुरू होती, म्हणजे विशाल भाऊंना माहीत असेल, पण रमाबाईचं प्रकरण आता किती लोकांना आठवत असेल, रमाबाई हत्याकांड मला माहीत नाही, पण आम्ही सगळेजण त्या संगराज रुपवते होते आणि हे सगळेजण आम्ही, आणि शकील अहमद एक वकील आहेत आणि ते अगदी त्याच्या पाठीमागे लागलेले होते आणि संगराज भाऊ ते प्रकरण हाताळत होते. बऱ्याचदा आपण एवढा कधी कधी मर्यादित विचार करायला लागतो की अनेकदा कोर्टामध्ये शकील भाईंनाच लोकांनी बाहेर काढलेलं आहे की नाही नाही तुम इधर से जाओ, तुम्हाला जरूरत नाही आहे. जेव्हा की शकील भाई हा एकमेव माणूस आहे जो त्या गंधकुटीमध्ये, तुम्ही गंधकुटी विहारला गेला असाल कधी ना कधी, रमाबाई कॉलनी घाटकोपरला, त्याच्यामध्ये सततच्या बैठका घेऊन ती केस कशी मनोहर कदमला फाशीपर्यंत पोहोचवायचं हा एकच होतं त्याचं. तर आपल्याला ह्या अशी सगळे धडपडे आहेत ना, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण आपलं मन खुलं केलं पाहिजे, त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि ती साथ मिळवत मिळवत हे संविधान जे आहे ते अख्ख्या, जसं आपण मी म्हणतो की हे सगळा भारत संविधानमय झाला पाहिजे. आता ते संविधानात नाही आहेत, ते कुठेतरी हरे कृष्णा हरे रामा करत असतील किंवा कोण अजून कोणत्या मातेच्या मंदिरात असेल, अजून कुठे काय असेल, त्यांना संविधानाची जाण नाही आहे. ती जाण पोहोचवणं जी आहे ही आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की आजचे तरुण, आजच्या महिला, ह्या सगळ्यांकडे ही जबाबदारी येणार आहे की त्यांनी पण आता ह्या सगळ्या संविधानाच्या जागरामध्ये सामील व्हावं. आणि या सगळ्यामध्ये मी आणि माझे साथीदार पण जे आहे ते एक खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत, त्यालाही तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी एवढं बोलतो. आणि या संविधानासाठी आपण सगळेजण खांद्याला खांदा लावून लढत राहू हा विश्वास मी इथे देतो. जय भीम. खूप सुंदर, थोडक्यातच खूप काही बोलून गेले साहेब. आणि त्यांचा जो प्रयोग सुरू आहे सिनेमाच्या माध्यमातून संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, तो प्रयोग आपण पवई विभागात लवकरच करू. मी बाबा बिराडे यांना विनंती करतो, त्यांनी शेरा साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. बाबा तिकडे पुढे जा. अच्छा इकडे. शेलार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.